नमस्कार, मी दयानंद जयपाल पवार आणि आम्ही सकल मराठा समाजाचे तरुण संशोधक विद्यार्थी गेल्या 25 ऑगस्ट 2025 पासून या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलो आहोत। आज उपोषणाचा 5वा दिवस। सारथी संस्थेसमोर उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2024 आणि 2025 या 2 वर्षाच्या स्वतंत्र जाहिराती अजूनही प्रसिद्ध झालेल्या नाही। गेल्या 2 वर्ष 4 महिन्यांपासून जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे तरुणांनी व्यथित होऊन या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। त्या पाठीमागचं कारण म्हणजे गेल्या 1.5 वर्षात असंख्य निवेदनं दिली गेली, खूप वेळा विनंत्या केल्या गेल्या, परंतु यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही। फक्त प्रत्येक वेळेस बघू करू असं म्हणत 1.5 वर्ष निघून गेलं। अजून 1 वर्ष गेलं तर आमच्या हातात उरणार काय? एका वर्षभरानंतर आमची PhD पूर्ण होऊन जाईल, तेव्हा आमच्या हातामध्ये काहीही नसेल। म्हणून मुलांनी निर्णय घेतला की आता आपण उपोषणाला सुरुवात करूयात। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सध्या सकल मराठा समाजाचा मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा गेलेला आहे, परंतु त्याच 2016च्या सकल मराठा समाजाच्या क्रांती मोर्चांमध्ये तर निर्माण झालेली सारथी संस्था, त्याच संस्थेला आज PhD संशोधनाची जाहिरात येत नाही। ही मराठा समाजातील तरुणांसाठीचीच महत्त्वाची संस्था आहे। त्याचप्रमाणे ही शिष्यवृत्ती ती संस्था देते, परंतु जाहिरात काढण्यासाठी एवढं सरकार किंवा ही संस्थेचे प्रशासकीय अधिकारी का उदासीन आहेत हे माहीत नाही। जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा आम्हाला सुरुवातीचे 2 दिवस संस्थेच्या आवारामध्ये आम्ही उपोषण केलं, परंतु उपोषण केल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी आम्हाला पोलीस प्रशासनामार्फत इथून उठवलं जातं आणि आम्हाला पोलीस चौकीमध्ये 1 तास बसवून ठेवलं जातं। परंतु तिथून निघून जेव्हा आम्ही पुन्हा इथे माघारी बसण्यासाठी येतो, दबावाला बळी न पडता पुन्हा इथे बसण्यासाठी येतो, तर आम्हाला गेट बंद केलं जातं व आम्हाला बाहेरच बसवलं जातं। हा अन्याय आमच्याजवळ कशासाठी? ही दडपशाही शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कशासाठी? एकही अधिकारी आमच्याशी बोलतात, गोड भाषेमध्ये बोलतात, या म्हणतात, बसा म्हणतात, चहा प्या म्हणतात, परंतु जाहिरात कधी येणार यावर एकही शब्द कधीच ते आतापर्यंत स्पष्टपणे ठामपणे सांगायला नकार नाही। प्रत्येक वेळेस फक्त आम्हाला एकच गोष्ट सांगितली जाते, आम्हाला वरून आल्यावर कळवू, वरून आल्यावर कळवू। आता वरून कधी यांना कळणार आणि आम्हाला कधी कळवणार हे काय माहिती? असे वेगवेगळे प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये जाहिरातीमध्ये संख्येचाही मुद्दा आहे। नोंदणी दिनांकापासून आम्हाला शिष्यवृत्ती मिळावी ही आमची मागणी आहे। जागा काढताना समाजातील एकूण जवळपास 4 ते 5 कोटी समाज असल्यामुळे तेवढ्या प्रमाणात जागा निघायला हव्यात ही आमची मागणी आहे। अशा 3 ते 4 मुख्य मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी येथे उपोषण करत आहोत, परंतु म्हणावायची प्रशासनाकडून दखल घेतली नाही। इथे भर पावसामध्ये आज आमचा उपोषणाचा 5वा दिवस जात आहे। रात्री झोपताना सुद्धा विद्यार्थ्यांवर पावसातच झोपण्याची वेळ येत आहे। इथे टॉयलेट्स नाहीत, इथे लघवीला जाण्यासाठी कुठली व्यवस्था नाही, इथं पिण्याचं पाणी सुद्धा नाही। अशा पद्धतीच्या या व्यवस्थेमध्ये मी हात जोडून संपूर्ण प्रशासनाला, राज्य सरकारला, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे आता नव्याने निर्माण झालेली मराठा समाजासाठीची उपसमिती या सर्व पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती करतो की ही जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि याबाबत सारथी संस्थेला सूचना करण्यात याव्यात। धन्यवाद।